नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये TRTI, बार्टी, आरटी, सारथी, अमृत हे जे स्कॉलरशिप ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले आहे ग्रॅज्युएशन लेवलचे. तर ज्या मुलांनी ऑलरेडी पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे तर त्यांच्यासाठी हा जो आहे तर तो लास्ट चान्स आहे. आपल्याला टोटल जे आहे तर ते 2 लाभ घेता येतात. ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे तर त्यांच्यासाठी हा शेवटचा चान्स आहे. तर त्यामुळे आपल्याला जे फॉर्म आहे तर ते अप्लाय करायचं आहे. सर्वांनी आपलं जे ग्रॅज्युएशन आहे तर ते कंप्लीट असेल तर त्यांनी आपल्याला जेवढ्या पोस्ट दिलेल्या आहेत त्या ठिकाणी UPSC, MPSC, SSC, CGL तर RRB तर अशा प्रकारचे जे ॲप्लिकेशन आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी 4-5 ॲप्लिकेशन आहे तर ते तुम्हाला शेवटचे भरून टाकायचं आहे. आणि ज्या CETमध्ये तुम्ही क्वालिफाय होणार तर त्या ठिकाणी तुम्ही जो आहे तर तो लाभ घेऊ शकणार आहे. तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तर तो आपण घेऊन आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे वेबसाईटवरती रजिस्टर करायचं असेल तर तुम्ही रजिस्टर करून लॉग इन करू शकतात. लॉग इन केल्यावर तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे तर ते तुम्हाला सिम्पली करायचं आहे. तर या ठिकाणी मी जे आहे तर ते 2 ॲप्लिकेशन केलेले आहे आतापर्यंत. या ठिकाणी मी लॉग इन केलेलं आहे. लॉग इन करून मी या ठिकाणी आपण पाहू शकतो जे ॲप्लिकेशन आहे तर ते मी अजूनपर्यंत 2 ॲप्लिकेशन केलेले आहे. आधी मी पोलीस भरतीचा लाभ घेतलेला आहे आणि माझं ग्रॅज्युएशन आहे तर ते कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी MPSC ग्रुप C, ग्रुप B आणि त्यानंतर जी राज्यसेवा आहे MPSC मार्फत तर त्याचे जे फॉर्म आहे तर ते मी या ठिकाणी अप्लाय केलेले आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ॲप्लिकेशन फर्स्ट, ॲप्लिकेशन सेकंड. तर त्याचे स्टेटस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुमचा जो फॉर्म आहे तर तो अप्लाय झाल्यावर तुम्हाला प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जो फॉर्म आहे तर तो भरलेला प्रिंट आऊट घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला परत एखाद्या स्कीमसाठी या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अप्लाय फॉर न्यू स्कीम. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे UPSC, त्यानंतर MPSC, त्यानंतर MPSC, त्यानंतर परत आपल्याला IBPS, SBI, RRB, नाबार्ड, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन CGL, त्यानंतर महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच TET. तर अशा प्रकारचे जे पोस्ट आपल्याला दिसत आहेत. तर ऑलरेडी तुम्ही पोलीस भरतीचा लाभ घेतलेला असेल तर मी म्हणतो हे जे सर्व पोस्ट आहे तर त्यांच्यासाठी आपण जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करायचा आहे. जर एकाच दिवशी तुमची जी CET डेट आहे तर ती आली असेल तर तुम्हाला जी एक्झाम CET क्वालिफाय करता येईल तर त्यासाठी एक्झाम द्यायची आहे. अदरवाईज तुम्हाला जी CET एक्झाम डेट आहे तर ती वेगळी आली तर त्या ठिकाणी तुम्ही सर्व जे एक्झाम आहे तर ते देऊ शकतात. त्यानंतर आपल्यावर आहे किती लाभ घ्यायचा किंवा कोणत्या स्कीममधून लाभ घ्यायचा. तर यामध्ये तुम्ही UPSC CET जी आहे तर ती पास झाला तर तुम्हाला 11 महिने किंवा 1 वर्षासाठी जी ट्रेनिंग आहे तर ती दिली जाईल आणि त्यात तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे तर ती 1,30,000 पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर MPSC राज्यसेवेमध्ये केलं तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 11 महिने जी ट्रेनिंग आहे तर ती दिली जाईल आणि जी स्कॉलरशिप आहे तर तीसुद्धा तुम्हाला 1,30,000 पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही कंबाईनसाठी अप्लाय केला आणि त्यात तुम्ही CET क्वालिफाय झाला तर तुमच्यासाठी त्या ठिकाणी 72,000 एवढी जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळेल. तर अशा प्रकारे ह्या ज्या 4-5 पोस्ट आहेत तर त्यांच्यासाठी सर्वांनी जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करायचा आहे आणि CET एक्झाम पास होऊन जो लाभ आहे तर तो घ्यायचा आहे. तर यासाठी आपल्या चॅनलवरती जे नोट्स वगैरे आहे तर ते अवेलेबल आहे. आपला टेलिग्राम ग्रुप जो आहे तर तो जॉईन करायचा आहे. त्या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. तो फॉर्म वगैरे आहे तर तो तुम्ही न्यू ॲप्लिकेशन सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला प्रोसीड ऑप्शन दिसत आहे. या प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जो फॉर्म आहे तर तो फिल आउट करू शकतात आणि अशा प्रकारे ज्या 4-5 पोस्ट आहेत तर त्यांचे फॉर्म तुम्ही अप्लाय करू शकतात. तर आय होप तुम्हाला जो व्हिडिओ आहे तर तो समजला असेल. थँक्यू.